नमस्कार. आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला एक असा आगळा वेगळा ब्रेकफास्ट दाखवणार आहे. अगदी हेल्दी. मुलं भाज्या खात नसेल ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे. आणि मोठ्यांना, लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा खूप असा हा ब्रेकफास्ट आवडेल. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू. तर आता त्यासाठी आपल्याला काही धान्य लागणार आहे. तर इथे बघा तांदूळ घेतलेले आहे मी 1 वाटी. तर त्याच वाटीने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ. फक्त तांदूळ यामध्ये आपल्याला जास्त घ्यायचे आहे. बाकीचं सर्व साहित्य आपल्याला अर्धी अर्धी वाटी घ्यायचे आहे. अर्धी वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथीचे दाणे. तर हे सर्व आपल्याला एकत्रच भिजवायचे आहे. सर्व एकत्रच आपल्याला मिक्स करून आपल्याला हे भिजत टाकायचे आहे. तर अशा प्रकारे हा ब्रेकफास्ट तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान लागतो. आणि मुलं बऱ्याच वेळा हे नको ते नको असे नखरे करतात ना, तर त्यांच्यासाठी हा वेगळा बनवा. ही डाळ खात नाही, ती डाळ खात नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हा ब्रेकफास्ट एकदा नक्की बनवून बघा. आता एका बाउलमध्ये हे सर्व धान्य मी मिक्स करून घेतले आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून चांगले चोळून धुवायचे आहे. त्यामध्ये बघा असं काळपट पाणी निघेल. सर्व घाण पाणी आहे ना ते आपल्याला धुवून काढायचं आहे आणि काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी त्यामध्ये टाकायचे आहे. जेवढी डाळ आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला, डाळ आणि धान्य आहे ना त्याच्या दुप्पट पाणी टाकून आपल्याला 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तर बघा 6 तासानंतर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं असेल ना तर सकाळी हे भिजत टाका, संध्याकाळी दळून काढा. तर असं हाताने चण्याची डाळ भिजायलाच वेळ लागतो, नाहीतर बाकीच्या डाळी आणि तांदूळ हे पटकन भिजल्या जातात. म्हणून 5 ते 6 तास आपल्याला ठेवायचं आहे. चण्याची डाळ टाकली नाही ना तर 4 तासात सुद्धा हे धान्य भिजतं. आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून हे दळून घ्यायचं आहे. आणि तेच पाणी आपल्याला दळण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. तर एकदम आपण इडली करतो ना त्यापेक्षाही पातळ असं बॅटर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, असं चमच्यावर असं राहिलं पाहिजे. इतकं बारीक, हाताला बिलकुल कचकच लागली नाही पाहिजे, इतकं बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व आपण आता हे मिश्रण दळून घेणार आहोत. आणि एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कंटिन्यू आपल्याला फेटून घ्यायचं. जेवढं तुम्ही फेटाल ना तर तेवढे तुमचा हलका नाश्ता होईल. म्हणजे याचे आपण आप्पे करणार आहे. तुम्ही काही करू शकता, याचे डोसे पण करू शकता, इडली पण करू शकता. आता एका बाउलमध्ये हे मी फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहे. तर यामध्ये आपल्याला इथे एका बाउलमध्ये काढून घेणार, कारण हे छोटं बाउल होतं ना तर मोठ्या बाउलमध्ये ठेवायचं म्हणजे ते तिप्पट फुलतं. म्हणून अशा पद्धतीने मोठं भांडं घ्या आणि त्यावर झाकण ठेवून रात्रभर आपल्याला हे फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान असं फर्मेंट झालेलं आहे. अगदी जाळी पडलेली आहे. तर बघा तुम्हाला मी आता काढून दाखवते. इथे बघू शकता किती छान आपलं पीठ फुललेलं आहे. याचे तुम्ही डोसे करा, इडली करा किंवा आप्पे करा, काही करा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही एकाच मिश्रणापासून 4-5 पद्धतीचा ब्रेकफास्ट बनवू शकता. आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहे. तर भाज्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे, म्हणजे खाताना अशा दाताखाली येणार नाही. 1 छोटी वाटी बीट घेतलेलं आहे, 1 वाटी गाजर घेतलेले, अगदी म्हणजे 2 चमचे म्हटलं तरी चालेल. शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही इथे किसून सुद्धा टाकू शकता, कट करता येत नसेल तुम्हाला तर. कोबी घेतलेला आहे तेवढाच 2 चमचे. सर्व भाज्या आहे ना, ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असेल किंवा मुलं ज्या भाज्या खात नसतील ना तर यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि 1 कांदा घेतला होता आणि 1 वाटी मी मटार घेतले होते हिरवे, ते सुद्धा मिक्सरला असे क्रश करून घेतले आहे. आणि हिरवी कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्या आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायच्या आहे, किंवा तुम्ही मिक्सरला बारीक दळून सुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगलं व्यवस्थित भाज्या टाकलेल्या आहे ते एकजीव करून घ्यायचे आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे. यामध्ये न सोडा टाकायचा ना इनो टाकायचा, आपल्याला काही टाकायची गरज नाही.
तरी एकदम फ्लफी असे आपले आप्पे होतात. तर इथे मी आज याचे आप्पे करून तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी बघा एक आप्पे पात्र घेतलेलं आहे. त्याला थोडंसं मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही. कोटिंगचं भांडं आहे, चिटकत नाही. पण थोडंसं जर तेल किंवा तूप जर लावलं ना तर तुमचे आप्पे पण छान लागतील, असे कुरकुरीत लागतात. बिन तेलाचे करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. तर यामध्ये मी थोडेसे काळे तीळ आहे ना, तर ते डेकोरेट करण्यासाठी टाकणार आहे. इथे तुम्ही मोहरी टाकू शकता, पांढरे तीळ टाकू शकता, खसखस टाकू शकता, किंवा आपली करंजी असते ना तीसुद्धा टाकली तरी चालते. खूप छान नंतर जेव्हा तुम्ही काढाल ना तर त्यावेळेस खूप छान दिसतात अशा प्रकारचे आप्पे. पूर्ण आपल्याला आप्याचं पात्र भरून घ्यायचं नाही, थोडंसं खाली ठेवायचं, म्हणजे ते फुगल्यानंतर वरती येतात. तर अशा प्रकारे सर्व आप्पे आता आपण भरून घेणार आहोत आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. तर 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आणि अशी टूथपिक टाकून बघायची, आपल्याला शिजले आहे की ती लगेच कळेल. आणि आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर नको असेल ना दुसरी बाजू भाजून, तरी तुम्ही असे डायरेक्टही खाऊ शकता. पण दोन्ही बाजूनी भाजले ना तर ज्यांना कुरकुरीत हवे असेल ना तर त्यांच्यासाठी तुम्ही दोन्ही बाजूनी भाजा. आणि तुम्ही कलरही बघू शकता, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. दोन्ही बाजूनी आता भाजून झालेले आहे. 5-5 मिनटं भाजून घ्यायचे आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी आतपर्यंत शिजल्या जातात. तर अशा पद्धतीने सर्व आप्पे आपण करून घेतले आहे. त्याबरोबर नारळाची चटणी बनवलेली आहे. तुम्ही काहीही बनवून त्याबरोबर खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे आप्पे तुम्ही एकदा नक्की करून बघा. मुलांना डब्यात देण्यासाठी तुम्ही हे करू शकता. रात्री जर पीठ तयार करून ठेवलं तर बघा अगदी जवळून बघा किती छान आपली जाळीसुद्धा पडलेली आहे आणि त्यामधल्या भाज्यासुद्धा खूप सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीचा हा ब्रेकफास्ट तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. थँक्यू.